अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप जणांचे प्रश्न येत आहे, मेसेज येत आहे, कॉल येत आहे की दादा गुरुचरित्र पारायण सुरू केलं पण खूप जणांना सुतूक आलं, खूप जणांना वृद्धी आली, खूप जणांना मासिक धर्म आला आणि काही जणांच्या घरामध्ये वादविवाद भांडणं होऊ लागले. तर मग काय करायचं? अशा वेळेस गुरुचरित्र पारायण थांबवायचं? गुरुचरित्र पारायण थांबवायला चालत नाही नियमाने, कारण की एकदा गुरुचरित्र पारायण सुरू केलं तर कोणाकडून तरी ते वाचून घ्यावं लागतं. अशा वेळेस आपण काय करायचं? सुतक असेल, वृद्धी असेल, कितव्या पिढीपर्यंत पाळायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे आता आपण गुरुचरित्र पारायण करतोय. पण संकट किंवा काही गोष्टी होत असतात. हे बघा, जन्म आणि मृत्यू हे ठरलेलं आहे, हे कोणालाच तुम्ही अडवू शकत नाही. जन्म आणि मृत्यू, जन्म मृत्यू हा सगळ्यांना येणार आहे. त्याच्यामुळे कोणी जन्म घेणार आहे, कोणी मृत्यू होणार आहे. त्याच्यामुळे काय होतंय, खूप जण गुरुचरित्र पारायण करायला बसले मठामध्ये, केंद्रामध्ये, घरी. तर कोणी जर वृद्धी सुतक असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सुतक जे पाळतो हे तीन पिढ्यापर्यंतच पाळायचं. 3 पिढ्या म्हणजे काय? आपले मुलगा असेल, वडील असेल आणि आजोबा. मग तुम्ही म्हणणार मग आजोबाचे भाऊ, आजोबाचे चुलत, जे 3 पिढ्या, आजोबाचे जे रिलेटिव्ह आहे, आजोबाचे भाऊ असेल, हे सगळे. पण 3 पिढ्यापर्यंतच पाळायचं, जास्त सगळ्यांचं नाही पाळायचं. आजोबांचे आजोबा, मग भरपूर, किंवा काही एका गावामध्ये जर एक नाव असतं, त्या गावचे 100 घरं असतात, मग त्या 100 घरांचं सुतक पाळणार आहे का आपण? नाही. आपण फक्त 3 पिढ्यापर्यंतच पाळायचं. जर तुम्ही 100 घरांचं सुतक पाळायला बसले, काही जण असे आहे की ते कंटिन्यू सुतक पाळायचे, कंटिन्यू. म्हणजे त्यांच्या गावात कोणी जन्म झाला की पूजा बंद, कोणी त्यांच्या गावामध्ये कोणी जर वारलं की पूजा करत नव्हते. असं त्यांचं महिने पूजाच नाही आणि रोज जेवण सुरू. मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही असं करू नका. आपण जसं आपलं जे रोजचं कार्यक्रम आहे तो रोजचं या गोष्टी आपण करतो, जेवण असेल, रोज या गोष्टी करतो. वृद्धी आणि हे सुतक आयुष्यभर सुरू राहणार आहे. कारण की गाव मोठे आहे ना, 100,000 लोक जर असले तर कोणी जन्म घेणार आहे, कोणी वारणार आहे. त्यांना एकच गोष्ट आपण सांगितली की 3 पिढ्यापर्यंतच पाळावं. 3 पिढ्यापर्यंतच. 3 पिढ्या म्हणजे जर आपण म्हटलं तर मुलगा, वडील, आजोबाचे भाऊ जे असेल तेवढेच बस, त्यांच्या पुढं नाही. ते सोडून दुसरं घर नाही. एका आडनावाचे 1000 घरं असतात, म्हणून 1000 घरांचं आपण पाळायचं नाही. 3 पिढ्यापर्यंतच पाळावं. आणि त्याच्यामध्ये पण एक, आपण जर घरी करत असाल, केंद्रामध्ये करत असाल, मठामध्ये करत असाल. केंद्रामध्ये करत असाल, आपल्याला जर वृद्धी सुतक आलं की त्यांना तिथं सांगायचं, दुसरा माणूस तिथं बसवतील. केंद्रामध्ये हा विषय झाला. आपण जर घरी पारायण करत असणार तर तुम्हाला जर जमत नसेल तर दुसऱ्याकडून, कोणाकडून तरी वाचून घ्या. पोथी तशीच अर्धवट ठेवायची नाही, हे लक्षात ठेवा. कोणी वाचणार तिथं पाहिजे, पोथी अर्धवट ठेवायची नाही. आता मासिक धर्माबद्दल जर खूप जण म्हणतात, दादा आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या पण अचानक मासिक धर्म आला, मग आता पारायण कोणी करायचं? मग काही जण मागच्या वेळेस पण खूप महिला सेवेकरी असं म्हणत होते की ते गुरुचरित्र पारायण वाचन करताय, त्यांना मासिक धर्म आला, मग त्यांच्या नवऱ्याने गुरुचरित्र पारायण वाचलं चालेल का? मी म्हटलं नाही चालणार. कसं का नाही चालणार? कारण की त्या महिला जे आहे ते स्वतःच स्वयंपाक करून देणार आणि स्वयंपाक त्या महिला करून दिल्यावर त्यांना वाचायला कसं चालेल? असं करू नका. मग त्यांच्या घरामध्ये काही जण, आता आजकाल कोणी बाजूला बसत नाही, 4 दिवसाचं कोणी बाजूला बसत नाही. बसत असाल अतिउत्तम. जी महिला जर गुरुचरित्र वाचत असेल, त्यांनी 4 दिवस बाजूला जर बसल्या असेल तर त्यांच्या नवऱ्यांनी त्यांच्या आईकडून असेल, बहीणकडून असेल किंवा मुलीकडून हातचं तुम्ही जेवण करू शकता आणि पुढचं वाचन तुम्ही करू शकता. हा दुसरा पर्याय. आता तिसरी गोष्ट अशी आहे की एखादा व्यक्ती गुरुचरित्र पारायण करायला बसला, मग तो म्हणत असेल माझ्या मिसेसला मासिक धर्म आला, मुलीला आला, त्या जर बाजूला बसत असल्या तर तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचू शकता.
काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला जेवण कोणाचं करायचं, तुम्ही बहीण असेल, आई असेल, त्यांच्या हाताने जेवण करू शकता. काही काही जण कसे करतात, तर मागच्या वेळेस पण एक जणाचा अनुभव आला होता, त्यांनी मला फोन केला की त्यांच्या मिसेसला प्रॉब्लेम आला होता, मासिक धर्म आला होता. तर मला जरी असे फोन येत असेल तर मी डायरेक्ट नाही म्हणतो, करू नका, कोणाकडून तरी वाचन करून घ्या, पोथी अर्धवट ठेवायची नाही. तर त्यांनी काय केलं होतं की त्यांनी काय केलं होतं, त्यांना मासिक धर्म आला, मग ते काय करायच्या, आंघोळ करून त्यांना जेवण करायच्या, आणि ते गुरुचरित्र वाचायचे. मी म्हटलं अशा गोष्टी करू नका, चुकीच्या गोष्टी करू नका. काही काही जण भ्रमिष्ट झालेले. सोपी गोष्ट नाहीये, गुरुचरित्र म्हणजे खेळ नाहीये, लक्षात ठेवा. गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे खेळ नाही. त्याचे पूर्ण नियम, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 दिवसाचा असेल, परत वृद्धी असेल, सुतक असेल, तसा विटाळ पाळणं खूप महत्वाचं आहे. आणि सातत्याने कंटिन्यू अंगावर गोमूत्र घेणं महत्वाचं आहे. तुम्ही घरी वाचा, कुठेही वाचा, सातत्याने आपल्या अंगावर गोमूत्र घेणं महत्वाचं आहे. गोमूत्र घ्यायला पाहिजे. जेवढं आपण गोमूत्र वाचताना जर गोमूत्र घेतलं तर आपल्याला झोप येणार नाही, आपल्याला आळस येणार नाही, आपल्याला रडू येणार नाही, आणि आपल्याला त्रास होणार नाही. घरामध्ये जर वाचन करत असणार तर डायरेक्ट कोणी जर आपल्या घरामध्ये आलं, कोणी येत असतं ना, त्यांच्या अंगावर गोमूत्र टाकायचं. काही काही जणांना गोमूत्र आवडत नाही, त्यांना बाहेर बसवायचं. गोमूत्र प्रत्येकाच्या अंगावर टाकायचं. गोमूत्र टाकल्याशिवाय त्यांना घरामध्ये घ्यायचं नाही. पहिला नियम आणि प्रॉपर नियम आहे. याच्याने काय होतं, घरातील निगेटिव्ह शक्ती जी असते किंवा बाहेरची जी काही शक्ती असते वाचू देत नाही मग तुम्हाला. मग ज्यांना 3 पिढ्यापर्यंत तुम्ही पाळावं, कोणाकडून तरी वाचन करून घ्या. मग कोणाकडून करणार, तुम्ही कोणी ओळखीचे असेल, काही असेल, त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचं. त्यांना सांगायचं नियम काय, त्यांचे नियम कोणते पाळायचे त्यांनी. ब्रह्मचर्याचे नियम हे सगळ्यात पहिलं आहे, लक्षात ठेवा. खूप जण म्हणतात की आमचं ब्रह्मचर्य पाळणच होत नाही. तर माझं वैयक्तिक मत आहे, ज्यांचं ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू नका. याच्यावर मी एक स्पष्ट, गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर एक व्हिडिओ करणार आहे डायरेक्ट, की गुरुचरित्र पारायण खेळ नाही. तुम्हाला जर ब्रह्मचर्य पालन होत नसेल, लग्न झालेले असेल, अनमॅरिड असेल, कोणी असेल, ब्रह्मचर्य पालन तुमच्याकडून होत नसेल 7 दिवस, तर गुरुचरित्र पारायण करू नका. तुम्ही स्वामीचरित्र वाचा, आपल्याला कोणी आमंत्रण दिलेलं नाहीये. बेसिक गोष्टी महत्वाच्या. बेसिक कोणत्या? ब्रह्मचर्याचं पालन, गादीवरनं झोपणं. आता याच्यामध्ये काय होतं की खूप जण वयस्कर आहे, खूप जण पाठीचा त्रास आहे, काही आजार असेल, हे असेल, त्यांनी गादीवर झोपू शकता. पण ब्रह्मचर्याचं पालन सगळ्यांनी पालन करावं, लहान्यापासून मोठ्यापर्यंत. तो सगळ्या पक्का 1 नंबरचा नियम आहे तो. खाण्यापिण्याच्या नियमांकडे जास्त खूप जणांचं काय होतं, ते ब्रह्मचर्याचा नियम सोडून देतात आणि ते खाण्यापिण्याच्या नियमामध्ये जातात. मग डाळ चालती का, मग भात चालतं का, मग सुपारी चालती का, तंबाखू चालती का, सिगरेट चालतं का, अशा गोष्टी, व्यसनाच्या गोष्टी चालत नाही काही. लक्षात ठेवा, तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय आणि तंबाखू खाताय, चालत नाही, नाही चालत. गुरुचरित्र पारायण करताय, दारू पिताय, चालत नाही. दारू जेवढी वाईट तेवढी तंबाखू वाईट. असे मी खूप मोठे सेवेकरी बघितले, मोठे सेवेकरी ते गुरुचरित्र पारायण करताना तंबाखू खाता. मी तर डायरेक्ट बोललो, तुम्ही करू नका सेवा. तंबाखू म्हणजे व्यसनच आहे. ते तंबाखू खाता म्हणजे तुम्ही ते व्यसनच करता. तुम्ही जसं ब्रह्मचर्याचं पालन नाही केल्यामुळे ते गुरुचरित्राचं बंधन तुटतं ते डायरेक्ट. तसंच तुम्ही जर व्यसन करून करत असाल, सिगरेट असेल, दारू असेल, किंवा मग तंबाखू खाता असाल, तर काही कामाचं नाही. गुरुचरित्राच्या पारायण काळामध्ये नॉनव्हेज खाऊ नका. काही जण तसे करता येते, भ्रमिष्ठ व्हाल बरं का तुम्ही, लक्षात ठेवा, सोपं नाही ते. गुरुचरित्र पारायण काळामध्ये शाकाहारी जेवण करावं. जो वाचणारा व्यक्ती त्यांनी अंत्ययात्रेला जायचं नाही. तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला बसला आहात तर तुम्ही अंत्ययात्रेला कोणाच्या जाऊ नका. तुमचं वाचन झालं, 7 दिवस पारायण झाले, 8व्या दिवशी मग तुम्ही त्यांना भेटायला जाऊ शकता. काही बंधनं दिलेली आहेत, ते चौकटीमध्येच राहावं लागेल आपल्याला. त्या बंधनाच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्रास 100% होणार आहे. 100% त्रास होणार तुम्हाला. म्हणून बंधनामध्ये राहायचं. बंधनं म्हणजे कोणते? सरळ सोपे परत एकदा सांगतो मी आपल्याला. खाण्यापिण्यामध्ये तुम्ही कांदा, लसूण, वांग हे न खाता पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता.
एक धान्यामध्ये तुम्ही पोळी असेल चपाती असेल ते खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सकाळ संध्याकाळ पोळी चपाती खावी, महाराजांना नैवेद्य दाखवायचा, खायचं. खूप जण म्हणणं आम्ही बाजरी खातो, ज्वारी खातो, खाऊ शकता, काहीही बंधन नाही. खूप जण म्हणतात मग भात चालत नाही. तांदूळ असेल भात असेल, जेव्हा महाराजांना नैवेद्य दाखवतो आपण, लक्षात ठेवा, खूप जण म्हणतात भात चालत नाही. महाराजांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण वरण भात भाजी पोळी सगळं दाखवतो. पूर्ण अन्न, पूर्ण ब्रह्म, पूर्ण अन्न. तसंच ते पूर्ण थोडा भात दाखवायचा. भात थोडा कमी खावा, जास्त खाऊ नका, कमी खावा. नाही खाल्ला काही हरकत नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. पण मुख्य म्हणजे ब्रह्मचार्याचे नियम, तंबाखू न खाणे, सिगरेट न पिणे, हे महत्वाचे नियम, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. अहो मी माझ्या समोर बघितलेले आहे, खूप मोठे सेवेकरी ते, त्यांना 10, 20 वर्ष आले पण तंबाखू खात होते, गुरुचरित्र पारायण करता. काय कामाचं आहे ते? काही कामाचं ते पण एक व्यसनच आहे ना. तंबाखू असेल, गांजा असेल, व्यसनच आहे ते व्यसनच आहे. जसं सिगरेट पिणं व्यसन आहे, तसं दारू पिणं व्यसन आहे, जसं नॉनव्हेज खाणं व्यसन आहे, जसं ब्रह्मचर्य पालन न करणं व्यसन आहे. हे सगळे व्यसन आहे. आपल्याला 7 दिवसामध्ये शाकाहारी राहायचं आहे. 7 दिवसामध्ये आपल्याला कोणाला वाईट शब्द बोलायचा नाही. 7 दिवसामध्ये घरामध्ये वादविवाद होतील, भांडणं होतील, लोक तुम्हाला त्रास देतील. 7 दिवसामध्ये लोक तुम्हाला शिव्या देतील, लोक तुम्हाला काही ना काही बोलतील, काही बोलतात खूप. आता सगळं करून देवाच्या नादी लागला, गुरुचरित्र पारायण करू लागला, काहीही बोलतील. 7 दिवसामध्ये तुमची अशी परीक्षा आहे की 7 दिवसामध्ये तुम्ही मौनव्रत धारण करून, नामस्मरण करून कोणाशी काहीही बोलायचं नाही. भूमिशयन करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं, कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही, शांत करणं, शांत राहणं, स्वामीचरित्र वाचणं, अशा पद्धतीने आपण सेवा करावी. गुरुचरित्र वाचन बंद ठेवायचं नाही. तुम्हाला वृद्धी हो, सुतक हो, काही हो, बंद ठेवायचं नाही. लक्षात ठेवा. कोणाकडून वाचन करून घ्या. आणि तुम्ही म्हणणार आम्हाला कोणीच भेटत नाहीये, तरी पण कोणाकडून वाचन करून घ्या. महाराजांना नाक घासा, महाराजांना म्हणा कोणी भेटू द्या, आणि कोणी भेटलं त्या व्यक्तीला हे नियम सगळे सांगा. त्या व्यक्तीला जास्त नियम सांगू नका. जास्त नियम त्या व्यक्तीला सांगितले तो व्यक्ती करणारच नाही. पहिली गोष्ट त्याला फक्त सांगायचं, जेवढे तुमचे दिवस राहिले, समजा 3 दिवस राहिले, त्या व्यक्तीला म्हणायचे, 3-4 दिवस राहिले, त्या व्यक्तीला म्हणायचं बाबा तुम्ही ब्रह्मचर्य पालन करा, बस. बाकी तुम्ही खाण्यापिण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. कांदा लसूण खायचं जास्त हे नाही आहे, आणि कांदा लसूण काही खायचं नाही. बाकी तुम्ही जेवण करू शकता, पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे, 8वी 9वी 10वी मुलं असेल, त्यांना वाचायला तुम्ही त्यांच्या जागी बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, गुरुचरित्र पारायण करताना मनापासून व्यवस्थित करावं. व्यसन करून गुरुचरित्र पारायण करू नका. नाही तर काही जण असे झालेले आहे, ते भ्रमिष्ट झालेले आहे डायरेक्ट. असे माझ्याकडे भरपूर उदाहरण आहे, खूप आहे. म्हणून गुरुचरित्र हा खेळ नाहीये. गुरुचरित्र हे सगळे नियम पाळून आपण करायला पाहिजे, घाबरायचं नाही. खूप माता भगिनी काय होतं, त्यांना मासिक धर्म येतो अचानक, ते खूप जण रडतात. तुम्ही रडू नका. हे बघा, ही देवाची देणगी तुम्हाला. मासिक धर्म पुरुषांना येत नाही, तो फक्त महिलांना येतो, तो तुमची देणगी आहे. म्हणून याच्यामध्ये महाराजांना दोष देऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका, स्वतः रडू नका की माझ्यासोबतच का बरं झालं, मला खूप पुण्यतिथीनिमित्त मी खूप मोठी सगळी व्यवस्था करून ठेवली होती, मला खूप चांगलं करायचं होतं, असं खूप जणांना वाटतं. मनामध्ये असं दडपण आणू नका, शांतपणे करायचं. आणि तुम्ही 12 महिने 18 काळ कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता. तुम्हाला आता नाही जमलं ना, हे 3-4 दिवस होऊ द्यायचे, पूर्ण प्रॉब्लेम सगळं होऊ द्यायचा, अमावस्या होऊ द्यायची. अमावस्या झाल्यानंतर पहिल्यापासून परत गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची, काही हरकत नाही. मनापासून आपण करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.